वोटिंग केलेली आहे ना तुम्ही तर हे तुमचं नाव रामटेकडी मतदार यादीला आहे ना. तिकडं त्यावेळेस केलं होतं लग्नाच्या आधी, आत्ता इथं केलं. कुठे गेलं तुम्ही म्हणतो इथंच केलेलं. मग तुम्ही रामटेकडी मॅपिंग नाही केलं नाही. का रामटेकडी न करायचं काय कारण सांग ना इथं राहिलाय म्हणून. चुकीचं काम व्हायला नको म्हणून देऊ. दुसरं काय होणार आहे तुमचं दोन्हीकडे झालं ना तुमच्या सुनावण्या लागणार. हे आपण करतोय तो मी म्हणजे मला बसवतो तिथं सिस्टीमला नाही बसवतो. तिथं मी तुमचे जे डिटेल घेणार ना आता हे तिथं डिटेल टाकले ना ते लगेच दिसणार. इथं जे दोन नावं ज्या दोन एंट्री आहेत ना तिथं लगेच कम्प्युटरला येणार. रामटेकडीचा जो मतदारसंघ आहे तिथं पण तुमचं नाव इथं पण तुमचं नाव येणार. तुम्हाला तहसीलदार बोलून या आपल्यावर तुमची सुनावणी होणार. सुनावणी झाल्यानंतर सुनावणीत काय ते आता पुढचं काय करणार काय नाही आम्हाला काय माहीत नाही. पण तुमच्यामुळं आम्हाला पण बोलून घेणार. आमचं काय होत नाही, आमचा काय वेगळा. आम्ही काय सांगणार त्यांनी माहिती दिली, आम्ही यांना विचारलं, ह्यांनी माहिती दिली, आमचं तिकडं मॅप नाही, आम्ही इतर होतो मॅप करा म्हणून मी केलं. त्यांनी चुकीची माहिती दिली म्हणून चुकीचं काम झालं. त्यांनी खरी माहिती दिली असती तर मग त्याच्यानंतर तुमचं इथलं नाव कॅन्सल करायचं, तिकडचं करायचं, दोन्हीकडचं करायचं ते त्यांचं ते बघणार. माझा प्रश्न आहे फक्त काय ना पुढं जाऊन त्रासिक काम होण्यापेक्षा आपण इथूनच व्यवस्थित जर गेलो काय म्हणजे कशामुळे तुम्हाला एवढं बारीक सांगतो. हे काल आम्हाला फोन आला. आता इतके दिवस काम चालू होतं काल फोन आला. काम केल्यानंतर त्यांच्या असं वरिष्ठ कलेक्टर लेवलला वगैरे असं एकच मिनिट हे झालेले तर राहिलेले आणि स्लीप सगळ्या डिस्ट्रीब्यूट झाले आणि आकडा चेक करायला सांगतात ते माहिती सगळी. म्हणजे असं तुमचं नाकारायचं काही कारण नाही कोणाचं. तुमचं नाही कोणाचंच नाकारलेलंच नाही कोणाचं. फक्त आता कालपासून काय विचारतोय त्याच्यावर तर हाही प्रश्न करत नव्हतो बरोबर आहे. पण काल आम्हाला तहसील कार्यालयातून फोन आला की सर अशा अशा पद्धतीने आपलं हे झालेलं आहे 5 to 9 म्हणजे 14 आणि 29 13 43 फॉर्म भरले. धन्यवाद. आता आज आकडा वाढेल हा आज संध्याकाळपर्यंत अजून आकडा वाढेल. आता हे नेणार मी कालचं राहिलेलं नेलंय म्हणजे आज जवळजवळ 30-40 होणार 30 होणार आज. हो हो जाऊ बाई जाऊ. म्हणजे ह्याच्यामुळे असं काय तुम्हाला घाबरायचं वगैरे असं काही नाही. कालपर्यंत हे प्रश्न पण करत नव्हते. तुम्ही इथं राहता हाय नाव करत होतं तुमचं नावाला फॉर्म पण काढेल. पण त्यांनी काल सांगितलं की असं त्यांच्या आता ज्यांची मॅपिंग झाले ते त्यांच्या सिस्टीमला दिसायला लागलं ना. मला त्यांनी पण माणसं ठेवलेली प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी माणसं जे मॅपिंग झाले ते चेक करा फक्त एंट्री मार्क त्यांना करावं लागतं. फक्त तुमचा हा जो नंबर आहे ना 4521 मतदार कार्डाचा नंबर आहे तो तिथं असतोच त्यांच्या. हे जे आले त्यांच्याकडून आम्हाला आलेले बरोबर त्यांच्या सिस्टीमला आहे. मग ते काय होतं आणि ते नाव पण येतं खाली तुमचं तेच नाव डबल ठिकाणी आहे का मग व्यक्ती तीच आहे का ते बघतात आणि ते झालं की मग फॉलो करतात. अजून फोटो मॅच होतो आणि अजून ती प्रक्रिया सुरू नाही केली अजून त्यांनी. फोटो बर्थडे सगळं 10 ऑगस्ट किंवा 15 ऑगस्ट नंतर प्रक्रिया होणार. मग ते थोडक्यात काय कोर्टात जी सुनावणी असते ना तशी सुनावणी फक्त ती कोर्टाच्या ऐवजी तहसीलदाराच्या समोर. तहसीलदार 2-4 लोक अधिकारी असतात त्यांच्यासमोर जी सुनावणी असते. मग तुम्ही ते सांगायचं तुम्ही जर म्हणलं की आम्ही तिकडे केलं नाही इथंच केलेले जे काय असेल. पण त्यांना जर तिथं दिसलं की तुम्ही इथं पण मॅपिंग केलं इथं पण मॅपिंग केले तुम्ही आमच्या 2 सरकारी अधिकाऱ्यांना फसवलं तिकडचं पण सरकारी माहिती सरकार तिकडचं पण म्हणजे तुम्ही केले असं नाही मला म्हणायचं. लक्षात घ्या जो कुणी करतोय तो की तिकडच्या पण सरकारी माणसाला फसून तुम्ही तिथं नाव आणण्याचा प्रयत्न केला इकडे सुद्धा सरकारी माणसाला फसून तुम्ही इथंही नाव आणण्याचा प्रयत्न केला. आता हे कारवाईच पात्र आहे. म्हणजे थोडक्यात काय शासनाची फसवणूक केली असं. आता आम्ही तर काहीच केलेलं नाही. मी तुम्हाला म्हणलं आम्हाला पण बोलवतो पण मला बोलवणं माझं उत्तर काय असणार आहे हे माझ्यासमोर आले. मी ह्यांना विचारलं असं विचारलं तसं विचारलं. हे म्हणले सर आमचं तिकडं नव्हतं पण आम्ही तिकडं मॅप केलं नाही आम्ही वाघवस्तीला राहतो आम्हाला वाघवस्तीलाच मॅप करायचे मग मी यांचं करून घे. हे माझं उत्तर आहे. म्हणजे कुणी असलं तरी माझं उत्तर हेच असणार आहे कारण तुम्ही सांगताय म्हणून मी करतोय बरोबर. आता साहेब ह्या उपर ह्यांनी फसवणूक केली तुम्ही प्रशासन आणि संबंधित व्यक्ती तुम्ही बघून घ्या. म्हणजे मी तेही सांगतोय दादा मी काल परवापर्यंत हे विचारत पण नव्हतो कारण आम्हाला निरोप नव्हता. त्यांना ज्यावेळेस जाणवायला लागलं की लोक असं करायला लागले मग ते एक नाव काय यायचं 2 नाव करायची किंवा जे काय असेल त्यांची त्या पद्धती ते करतील. आपल्याला काहीच माहीत नाही काय करणार काय नाही करणार. म्हणून मी परत जे असे ना विचारायला लागलो बा तुम्हाला विचारलंच नाही. त्यांचं पण नाव आहे भवानीपेठ ना नानापेठ यांना जर विचारलं की उद्या ह्यांचं सुद्धा असू दे किंवा येऊन मी स्वतः असू दे
माझं आहे तसं पण. आता माझा भाऊ मला कुठं ठेवा इथं ठेवायचं असेल तर फॉर्म भरा नाही ठेवायचं हा असेल तर म्हणजे भरा. तुम्ही कुठेही करा एकतर इथं तुम्ही आता मतदान आहे. तुम्हाला हिथं करायचं ना नाही, मतदान नाही. कायमस्वरूपी तुम्ही काय करू म्हणजे इथलं इथं बरोबर. ठेवा हा, द्या बरोबर. तुम्हाला जर वाटलं नाही रामदेवी द्यायचंय तुमच्या घरातलं कसं असतं आपल्या पामरावळ्याच्या घरातलं कोणी जर राजकीय क्षेत्रात असतं उद्या आपलं मतदान तिथं गेलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं आणि तुम्ही जर तिथं मॅप केलं असेल तर इथं करू नका आत्ता तुम्ही थांबा विचार करा तिकडचं कॅन्सल करा मग इकडे या असं काहीतरी करा किंवा आता इथं फॉर्म भरून मग तिकडं नाही काय होतं. काय म्हणजे इथं फॉर्म अहो भरून ताईचे तितकं वेळ सांगताय समजून तर तुम्ही त्यांना तुम्ही परत तिकडं म्हणताय. मॅप जर केला नाही, असेल तर करा- नका करू करता आलं तरी करू नका असं त्यांचं म्हणणं हा. आहे. तुम्ही जर मॅप ह्यांनी रामलिंग मॅप केला असेल तर आता करू नका हा असं मला म्हणायचं कारण तुमचं ते सुनावणी होणार हे 100% कारण ते दिसणारच आहे तुमचं नाव टाकलं नंबर आला ना फोटो आहे इथं बरोबर हेच तिथं डिस्प्ले होतं कम्प्युटर 2 एंटर दिसणार 3 असले तर 3 दिसणार 4 असले तर 4 दिसणार ते 4 दिसलं की ते लगेच काय येणार 2 जरी दिसले तरी कॉल करून बोलून घ्या जर तुम्ही तिकडं राम तिकीटला भरला असेल तर आता इथं हा भरा. किंवा तुमच्या तुम्ही मोबाईलवर केलंय का तिकडे नाही तिकडे केलं. मग त्यांना नाही ना द्या. केलेलं. मग द्या तो form मग ते द्या. आता 2 वेळा सांगितलं सर तुम्हाला तुम्ही तेच तिकडे सांगताय नाही त्यांना केलेलं. की तिकडे केलं नाही इथं केलं मग ऐकलं की त्यांनी मी बी ऐकलं की तुम्ही बी ऐकलं की द्या ते form, तुम्ही द्या बी ते त्यांना. सांगताय ते केलेलंच नाहीये लग्नाच्या आधी केलं होतं मग दिलं होतं नाहीतर काही नव्हतं केलेलं. द्या ते फॉर्म भरून द्या.